नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण साईराम हा विषय घेऊन येतोय। साईराम मल्टी स्टेट बँक नाही। मी बँक नाही हा शब्द वारंवार यासाठी बोलतोय की मग ते साईराम असू द्या किंवा ज्ञानराधा असू द्या, यांचे जर तुम्ही फेसबुक पेजेस काळजीपूर्वक जर वाचून बघितले तर त्या फेसबुक पेजेसमध्ये ज्यावेळेस ते पोस्ट करतात, त्या पोस्ट करताना जे काही कॅप्शन लिहिलं जातं, एकतर त्या कॅप्शनमध्ये बँक हा शब्द लिहिला जातो। तसंच परभणी तर स्वतः व्हिडिओमधून फेसबुक व्हिडिओ त्यांचे 2 व्हिडिओज आले। एक व्हिडिओ डिसेंबरच्या आसपास आला आणि दुसरा व्हिडिओ मार्चमध्ये आला। या दोन्ही व्हिडिओमध्ये परभणी असंख्य वेळा साईराम बँक, साईराम बँक, साईराम बँक असं बोलतायत। जर परभणी तुम्ही हे सगळं बोलताय तर तुम्ही मुद्दाम बोलताय असा माझा किंवा आमचा आरोप आहे। कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सर्क्युलर आहे आणि जर तुम्ही एवढे सगळे कुटाणे करून एक कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट काढून ग्राहकांचं दिवाळं काढू शकता, ग्राहकांचे सगळे पैसे तुमच्या खिशात घेऊन तुमच्या ते नॅचरल शुगर्स आणि गूळ ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, एवढं जर खोल तुम्ही जाऊ शकता तर तुम्हाला हे नक्की माहिती आहे की तुम्हाला बँक हा शब्द वापरता येत नाही। अजून एक गोष्ट बोलतोय मी, 2017चं ॲग्रिकल्चर आणि फार्मिंग डिपार्टमेंटचं एक पत्र तुमच्याकडे आलंच असेल। प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीला ते पत्र दिलं होतं। त्या पत्रामधला जर मजकुराचा बारीक जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं की हे कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे बँक नाही। कोऑपरेटिव्ह बँक वेगळं आणि मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी वेगळं। तुम्ही लोकांनी ना या दोन्ही शब्दाला एकत्र केलं, दोन्ही शब्दाचा घोळ केला आणि अति गरीब साध्या मनाच्या ग्राहकाची तुम्ही फसवणूक केली। ही फसवणूक तुम्हाला नक्कीच महागात पडणार आहे। परभणी, ज्ञानराधा आणि ती राजस्थानी मल्टीस्टेट तिघाजणांनी लक्षात ठेवा। तुम्हाला काही फरक पडत नसेल, तुम्ही सामान्य गरीब लोकांच्या पैशावर ऐश मौज मजा करताय हे तुम्हालाही मान्य होतंय। तुमच्या जर मधल्या मनाला तुम्ही विचारलं ना तर तुमचं मधलं मन म्हणतंय की हो आपण लोकांना फसवलं। पण तीच कुठेची स्टाईल, तीच सेम पद्धत, त्याच प्रकारचे शब्द। आता बघा ना, परभणीचे 2 व्हिडिओ, एक व्हिडिओ 26 मार्च आणि त्याच्या विरुद्धचा एक व्हिडिओ डिसेंबर। म्हणजे तुमच्या ग्राहकांच्या हितासाठी आम्ही हे सगळं अभ्यास करतोय बारकाईने। मी एक व्हिडिओतला एक शब्द काळजीपूर्वक वाचतोय आणि त्याचं विश्लेषण करतोय, कारण की ग्राहकांनी जागृत होणं जरुरी आहे। उद्या जर फाईट करायची असेल तर त्यांना या कायदेशीर गोष्टी, या त्यांनी केलेल्या चुका पण त्यांना माहीत होणं जरुरी आहे। तर आता बघा ना, शब्द विश्वास ठेवा, पॅनिक होऊ नका, डॉक्युमेंटेशन चालू आहे, व्हायबल होऊ नका, संभ्रम निर्माण करू नका, काम चालू आहे, तांत्रिक अडचण। एकत्र बसता काय तुम्ही? ज्ञानराधाचे कुठे, साईरामचे परभणी आणि राजस्थानचे बियाणे एकत्रच बसतात काय कुठेतरी गप्पा मारत? कोणते शब्द वापरायचे म्हणून? म्हणजे बियाणीचे आणखीन शब्द किंवा त्यांचे व्हिडिओ जास्त व्हायरल नाहीत। एक व्हिडिओ तो आणखीन पाहायचा आहे मला, पण तुम्ही सगळे एकत्र बसतात काय? एकत्र बसून ठरवता काय ग्राहकाला काय बोलायचं? आणि परत तुम्ही कहर सांगतो, तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये म्हणताय की मीडियानी माझी बदनामी केली, ग्राहकांनी माझी बदनामी केली आणि त्याच्यानंतर म्हणजे आमच्या कस्टमरचं म्हणणं म्हणले परभणी साहेब फेसबुक लाईव्हमध्ये आलेच नाही। कोणता कस्टमर म्हणला तुम्हाला फेसबुक लाईव्हमध्ये या म्हणून? प्रत्येक कस्टमर म्हणतोय तुमचे कर्मचारी कुठे आहेत? प्रत्येक कस्टमर म्हणतोय तुम्ही स्वतः समोर या। आणि परभणी साहेब एवढं जर तुम्ही थाटात फेसबुकवर बोलताय ना तर आमच्या लोकप्रश्नतर्फे तुम्हाला एक आव्हान आहे, या ना आमच्या समोर, या ना मीडियाच्या समोर, घ्या ना प्रेस कॉन्फरन्स। ज्यावेळेस तुम्ही म्हणताय ना, तुमचे आकडे बघा ना, ठेवीच्या आकड्यामध्ये पण तुम्हाला कळत नाही तुम्ही काय बोलताय। हो, तुमच्या दोन्ही व्हिडिओचं बारीक अवलोकन केलंय आणि त्या बारीक अवलोकनानंतर हे बोलतोय मी। त्या दोन्ही व्हिडिओची लिंक तसं तर तुमच्या ठेवीदारांनी, ग्राहकांनी पाहिलीच असेल, तरी पण त्या लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय मी। एक वेळेस तुम्ही म्हणताय 192 कोटीच्या ठेवी आहेत, एक वेळेस तुम्ही म्हणताय 152 कोटीच्या ठेवी आहेत, एक वेळेस तुम्ही म्हणताय त्याच्यातले 100 कोटी बाकी परत झाले, आता फक्त 100 कोटीच राहिले, एक वेळेस तुम्ही म्हणताय 85 कोटीचं कर्ज आहे आणि हे कर्ज वसूल झालं की ठेवी परत करतो। मग 152 कोटीच्या ठेवी होत्या आणि तुम्ही 85 कोटीचं कर्ज दिलं, म्हणजे 8 2 16, मग अर्धे पैसे जवळजवळ 80 कोटी रुपये गेले कुठं?
गेले कुठं? मग ते तुमचे ते तुम्ही ते नाही का फेसबुकवर टाकायचे ते आम्ही चेअरमन, आम्ही हे संचालक, आमची एवढी वाटचाल. हो, त्याच्याबद्दल बोलतोय मी. ते शुगर आणि गुळ त्याच्याबद्दल बोलतोय. मग तिथं तर पैसे गेले नाही ना. मग तिथं पैसे गेले, तुम्ही एका ठिकाणचे चेअरमन म्हणून लिहिताय. मग नेमकं गोड बंगाल काय? नेमकं गोडे बंगाल काय? अजून एक तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणताय की मी आता रोज ठीक आहे, हा व्हिडिओ थोडासा जुना आहे. रिसेंटच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वाक्य मुद्दाम टाळलं. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताय जो तो तुमचा व्हिडिओ होता ना उभारून, तुमचे 2 व्हिडिओ आले, एक उभारून व्हिडिओ आणि एक बसून व्हिडिओ. तर त्या उभारूनच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगताय की मी रोज 500 लोकांशी संपर्क करतोय. द्या ना नावं, कोणाशी संपर्क केले द्या ना. माझी वसुली जोरात चालू आहे. कुठं चालू आहे? बँका बंद. वसुली कुठून करताय तुम्ही? कॉम्प्युटर घरी चालून ठेवलं काय? कुठून वसुली करताय? कुठं लोक तुम्हाला पैसे भरणार आहेत? वसुली चालून हे वसुली झाले की सगळं ते ठरलेले फिक्स ठरलेले डायलॉग, ठरवून ठरलेले डायलॉग. कारण तुम्हाला एक माहीत झालं, ज्ञानराजांनी फंडा वापरला आणि तो फंडा का मिळतोय हे तुम्हाला माहीत झालंय. 8 महिन्यापासून ज्ञानराजाचे ग्राहक जर तुम्ही त्यांच्या कॉमेंट्स बघितले, कुठे यांच्या फेसबुक व्हिडिओचे जर कॉमेंट्स तुम्ही वाचले, तुमचे स्वतःचे पण वाचा, तुमच्या व्हिडिओला कॉमेंट्स काय आहेत ते, तर तुम्हाला हे लक्षात येईल की नाही राव, त्याच्यातले काही लोक म्हणतात बरं का, नाही आम्हाला विश्वास आहे, भलं होईल, चला वापरा हीच पॉलिसी. म्हणून तुम्ही सेम पॉलिसी, वैयक्तिक काम केलं नाही असे जर तुम्ही डायलॉग मारताय तुमच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही म्हणताय की मी कुठलंही वैयक्तिक काम केलं नाही, ग्राहकांचे पैसे घेतले, कर्ज दिलं, ग्राहकांना फायदा करून दिला, हे जर सगळं खरं असेल तर मग गुळ आणि तुमचे नॅचरल शुगरचे कारखाने नेमके कोणाचे? येऊ द्या ना समोर लोकांच्या. तुम्ही म्हणताय ना यादी लावली, तुम्ही म्हणताय आम्ही कोणाकोणाला कर्ज दिलं ती यादी लावली, ती यादी खरंच खरी आहे का? खरंच खरी आहे का? जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून येत आहे ना, तर तुम्ही असं करा ना, तुम्ही तर यूट्यूबला पण आलेले आहेत, तुम्ही असं करा ना, यादीची PDF एक तुमच्या ड्राईव्हमध्ये घ्या, गुगल ड्राईव्हमध्ये, आणि ती PDF तुमच्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून द्या. दोन्हीच्या यादी टाका, ठेवीदार किती त्यांची पण यादी टाका आणि कर्ज कोणाला दिलं त्याची पण यादी टाका. त्याच्याबरोबर तुमचा ऑडिट रिपोर्ट टाका. ऑडिट रिपोर्ट बॅलन्स शीट ना तुम्ही देणार आहे, ना ज्ञानराजा देणार आहे, ना तुमचं ते राजस्थानी देणार. तुम्ही कशाला देता नाही? द्या ना. तुम्ही जर फार फेअर आहेत, तुम्ही काम करत आहे, तांत्रिक अडचणी आहेत, सुट्ट्या आल्या, अरे काय राव परभणे, हे सगळे मोठे मोठे डायलॉग, विश्वास ठेवा, अफवावर विश्वास ठेवू नका, आणि चक्क प्रिंट मीडिया तुम्हाला बदनाम करायला चाललंय. नका परभणे साहेब, मीडियाला तर अंगावर ठेवूच नका. मीडियानी अजून तब्येतीने तुमच्या मागं लागलेलं नाही आहे. तुमच्या मागं लागल्यानंतर तुम्हाला कळन की तुम्ही सगळ्यात मोठा गुन्हा बँक वापरून केलाय. बँक हा शब्द वापरणं हा सगळ्यात मोठा गुन्हा तुम्ही केलाय, जो की RBIचं बंधन असताना पण तुम्ही तो गुन्हा केलाय. एक दुसरी गोष्ट, मल्टी स्टेटचे नियम तुम्ही तुमच्या मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कुठंतरी फ्रंटला लावले आहेत का? त्याच्यामध्ये 2017चं पत्र, ते पण मी दाखवतोय माझ्या व्हिडिओच्या बरोबरच, आणि त्याचं लिंक पण देतोय मी तुम्हाला. ते पत्र, त्या पत्राचा मजकूर मराठीत करून तुमच्या बँकेच्या फ्रंटला लिहिला होता का? 2017चं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलंय की ठेवीदारांनी मल्टी स्टेट कॉपरेटिव्हमध्ये ठेवी ठेवणं ही त्यांची स्वतःची जिम्मेदारी आहे, असं मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह यांनी ठेवीदाराला अगोदर सांगितलं पाहिजे. रिस्क घेऊन ते त्यांच्या ठेवी ठेवू शकतात, त्याला इतर कोणीही जिम्मेदार नाही. याचा अर्थ काय होतो परभणे साहेब? तुमचा वाली कोणी नाही. याचा अर्थ काय होतो परभणे साहेब? हे सगळं मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह करायच्या अगोदर प्रोसेस करायच्या, छोटी प्रोसेस आहे, कोणी पण करू शकतं. ही प्रोसेस करायच्या अगोदर तुम्हाला हे माहीत होतं की एकदाच लुटायचं आणि पुन्हा पळून जायचं. हो, तुम्हाला वृत्तपत्राची भाषा पाहिजे ना, घ्या ही वृत्तपत्राची भाषा, आणि मग ग्राहकांना देशोधडीला लावायचं. पण हे सगळं करत असताना तुम्ही विचार नाही करत तुमच्याकडचे ग्राहक किती गरीब आहेत. तुम्ही विचार नाही करत तुमचे ग्राहक कष्टकरी आहेत, मोलमजूर आहेत, पोटाला चिमटा घेऊन त्याने 1-1 रुपये तुमच्याकडे जमा केला आहे आणि तुम्ही तो देत नाहीत. ग्राहकांच्या मनातून जो निघतो तो फार त्रास देतो. परभणे साहेब, या गोष्टीचं भान तुम्ही ठेवणं जरुरी आहे. तुम्हाला काय वाटतं 4 जणांचे सत्कार केले, काय ग्रंथालय वगैरे असं केलं म्हणजे तुम्ही मोठे झाले का? तुम्ही फंडा फार सुंदर वापरला, ज्ञानराजासारखाच.
ज्ञानराधा पण त्याचा सत्कार, त्याचा सरकार, विद्वान विद्यार्थी, हुशार विद्यार्थी, सत्कार, हे ते आणि पुन्हा बोलताना कुठे पण तेच म्हणले, आम्ही मीडियाबरोबर काम केलं, मीडिया आम्हाला चांगलं ओळखते. म्हणजे काय झालं? एखाद्याचं काहीतरी काम केलं म्हणून त्या फेसबुकला फेमस करायचं, प्रेझेंट करायचं आणि वारंवार बँक हा शब्द वापरायचा. तुम्ही एकट्यानेच नाही, अर्चना कुटे यांचं जे फेसबुक पेज आहे त्या फेसबुक पेजवर आदरणीय कुटे साहेब, ज्ञानराधा बँकेचे हे बँक आहे तुमची. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बँक म्हणून ग्राहकांची फसवणूक केली आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आता तुम्ही काय झालं, तुम्ही म्हणलं होतं ना 2 महिन्यात सर्व पैसे परत करतो. कधी? 5 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर तुम्ही 2 महिन्यांनी बरोबर आलात, मात्र एवढं तेवढं केलं. 2-2.5 महिन्यांनी परत एकदा फेसबुकवर आलं. त्याच्यानंतर तुम्ही त्या तुमच्या सगळ्या माझ्या अडचणी आहेत, हे आहे, आता माझे सगळे कामं चालू आहेत. कुठं? घरात बसून. कुठे? कोणती शाखा चालू आहे तुमची? कुठले कामं चालू आहेत तुमचे? अरे तुमचं ऑडिट नाही ना, काही नाही ना, द्या ना ते द्या. ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहू नका. निवडणूक होईपर्यंत ग्राहक थोडे शांत होते. आता मात्र ग्राहक एकत्रित उठाव करण्याच्या मनस्थितीत आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक अपील करतोय की जर तुम्ही खरे असाल तर या लोकांच्या समोर घ्या प्रेस कॉन्फरन्स, पोलीस प्रोटेक्शन घ्या, त्या ठिकाणी या, प्रेस कॉन्फरन्स घ्या, लोकांना सगळं समजून सांगा. तिथून पुढे लोकांचा तुमच्यावर विश्वास बसन. सेम फंडा वापरू नका जो ज्ञानराधा वापरतोय तो. आणि हा जर व्हिडिओ परभणी तुम्ही पाहत असाल ना तर लोकप्रश्न कार्यालयात फोन लावा. मीडिया काय करतंय, मीडियाने तुम्हाला काय त्रास दिला, मीडियाने तुमच्याबद्दल कोणत्या अफवा फैलविल्या, नेमकं तुमचं नुकसान काय केलं, नेमकं ग्राहकामध्ये संभ्रम कसा तयार केला, हे सांगण्यासाठी लोकप्रश्न किंवा कुठल्याही एका मीडियाला फोन लावा. लागतोय तुमचा फोन? लागतोय का? तुम्ही तुमच्या मेसेजला उत्तर देताय कोणाला तरी आणि इकडे सांगताय 500-600 लोकांना रोज बोलतो. कशाहून? हवेतून? बंद करा परभणी साहेब हे. अगोदर सामान्य ग्राहक एक खोटी अपेक्षा ठेवून बसलेला असतो की नाही होईल काहीतरी भलं, थांबा थोडंसं, वाट बघू. हे केल्याने काय होतं आणि या गोष्टीचा चक्क गैरफायदा तुम्ही घेताय. आणि तुमची ही अपेक्षा कसं काय तुम्ही ठेवताय की तुम्ही एक सगळ्याला चुना लावायचा आणि मीडियाने तुमच्याबद्दल बोलायचं नाही? चुना लावणारे तुम्ही शाहू आणि आम्ही मीडियावाले खोटे का? तर या गोष्टीचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागतील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा साईराम आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेऊन येऊ. धन्यवाद मित्रांनो.